प्रेरणा, तुला राग येणं स्वाभाविक आहे, पण हे सगळं ना खूप अनपेक्षितपणे तुझ्या समोर आलं, त्याबद्दल खरंच सॉरी. हे बघ, शक्य असेल तर मला प्लीज माफ कर. प्रेरणा ताई, मला फोन द्या. अगं सोड. वल्लरी, हॅलो. काकी काकी, मी बोली राहिले. वल्लरी, गो, तू कशात बोलतस? मी त्याच्या वागणं बोलत होतय ना. तुम्ही त्यांना काही बोलूच देत नव्हता ना, पण तुम्हीच ऐकवत होता त्यांना. हाव, सकाळी 4 वाजता उठतात त्या डब्बे बनवायले. वल्लरी थांब गो. 10 जणांचे डबे बनवायचे म्हणजे किती जेवण बनायला लागतं माहिती आहे ना तुम्हाला? ते नाही झालं की रात्री एक्सेल शीट भरत बसतात त्या. काऊन करतात हे सांगा ना? तुमच्यासाठीच ना. कंटाळ, आजारपण, थकवा सगळं काही सोडून ते काम करतात. सगळं आयुष्यातून काढून टाकले त्यांनी. काऊन सांगा ना? काऊन? तुमच्यासाठीच ना. मग काय उपकार करता आमच्यावर? हा, उपकार करता. खरं सांगायचं तर त्या उपकारच करी राहिल्यात. वल्लरी बाय गप राव. काकी, हो त्यांची भी काही स्वप्न असतील ना. काकी, हो त्यांची नोकरी गेली. ते गेल्यानंतर त्या म्हणू शकल्या असत्या की नाही मिळते मला दुसरी नोकरी, पण नाही. त्यांनी तुमच्यासाठी मेहनत घ्यायचं ठरवलं. का? तर तुमचे खर्च भागावे म्हणून ना. हो, त्यांची बी स्वप्न असतीलच ना. त्यांना नसेल का वाटत इतर मुलींसारखं त्यांचं बी लग्न व्हावं म्हणून? हो, त्यांचं सोडा. आई वडील म्हणून तुम्हाला बी तर वाटत असेल ना. आतापर्यंत किती स्थळ पाहिली तुम्ही? हा, सांगा ना, किती मुलं पाहिली तुम्ही त्यांच्यासाठी? गो, माका जाब विचारणारा तू कोण? नाही हो काकी, मी काऊन तुम्हाला जाब विचारेन? मी फक्त तुम्हाला जाणीव करून देई राहिले. हो, तुम्ही अन्याय करी राहिले त्यांच्यावर, असं नाही वाटत आहे का तुम्हाला? आई म्हणतात ना त्या तुम्हाला, मग वागा ना कधीतरी आईसारखं प्रेमाने. वल्लरी बास कर बाय. वल्लरी, काय गरज होती एवढं बोलायची? तुला माहित आहे ना तिची आई डेंजर आहे. हो, त्या अन्याय करी राहिलेत त्यांच्यावर. पोरं ऐकून बी घेत नाहीयेत त्यांचं. आधीच खूप रडी राहिल्यात त्या. अशा वेळेला आई वडिलांनी त्यांच्या बाजूने उभं राहायला हवं. त्यांना ओरडायला नाही. शेवटी सावत्रच आहे ग ती. गप्पा बसा गो, सगळ्यांनी गप्पा बसा प्लीज. ए प्रेरणा, तू तुझ्या आईला काही बोलत नाहीस ना, म्हणून आम्हाला बोलावं लागतं. तू भाव खात नाहीस म्हणून तुला भाव मिळत नाही. घरी पैसे पाठवणं बंद कर, मग बघ असे वटणीवर येतील. तेजाताई, अहो हा उपाय नाही त्यावरचा. आई वडील आहेत ते त्यांचे, जबाबदारी तर त्यांना घ्यायलाच हवी ना. हे बघा, या सगळ्यामध्ये महत्वाचा मुद्दा राहतोय. मला असं वाटतंय की प्रेरणाताईंनी अजितरावांना भेटायला जायला हवं. एकदा ते का असं वागले हे ऐकून घ्यायला हवं. अरे, ची गाडी त्या अजित वरच रखडलीये. अहो त्याच्यात असं काय करी राहिलं तुम्ही? ते प्रेरणाताईंना एवढं समजून घेतात, प्रेरणाताईंनी एकदा नको का त्यांना समजून घ्यायला? नको का त्यांचं ऐकून घ्यायला एकदा? नाही नाही नाही, मला अजिबात पटलेलं नाहीये हे, अजिबात नाही. एक मिनिट, तुमची भांडणं काही संपणार नाही. मला माहिती आहे थोडं फिल्मी आहे, पण आपण टॉस करू. हेड झालं तर अजितला भेटायचं, टेल झालं तर नाही भेटायचं. मी तर
प्रेरणा, तुला राग येणं स्वाभाविक आहे, पण हे सगळं ना खूप अनपेक्षितपणे तुझ्या समोर आलं, त्याबद्दल खरंच सॉरी. हे बघ, शक्य असेल तर मला प्लीज माफ कर. एक मिनिट. अहो, शक्य असेल तर म्हणजे नाही, कसं शक्य होईल? गोष्टी लग्नापर्यंत पोचल्या आणि तोपर्यंत हिला माहितीच नव्हतं की तुम्ही या कॅफेचे मालक आहात. हा विश्वासघात आहे, माहितीये ना? अहो नाही, काय काय, अरे बाद में करेंगे. काय काय बातमी काय? एवा काय चाललंय बघ, लपवाछपी. बघताय ना, तुमचे मालक सगळीकडे लपवाछपी चालू आहे. काय लपवाछपी, विश्वासघात, कसले मोठे मोठे शब्द वापरताय. म्हणजे तुम्ही मोठे मोठे कांड करता ते चालतंय, पण मी मोठे मोठे शब्द वापरलेले चालणार नाहीत. अहो, प्रेरणा ऐक ना, प्रेरणा, मी काय सांगतोय प्लीज ऐकून घे ना, प्लीज. दादा, हे बघा, आम्ही नाही ते तुमचं ऐकायला चालू, पण तुम्ही काय ते स्पष्ट आणि खरं काय ते सांगा हो त्यांनी. ए दादा काय दादा? अजून हो? अजित. अजित बोला, काय म्हणणं आहे तुमचं, मला सांगा. सांगतो काय झालं हो, सांगा ना लवकर. सांगतो. मला सांगा, मुली आपल्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये काय बघतात? कर्तृत्व, रूप, पैसा. कर्तृत्व आणि पैशाच्या बाबतीत देवाची कृपा आहे डोक्यावर, पण केस नाहीत. म्हणजे रूपाची बाजू लंगडीच आहे. अशा परिस्थितीत ना मुली माझं हॉटेल, माझा पैसा बघून मला होकार द्यावा अशी शक्यता होती, आणि मला हेच नको होतं. माझ्या होणाऱ्या बायकोने मी माणूस म्हणून कसा आहे ना हे बघून मला निवडावं असं मला वाटत होतं, आणि एवढंच कारण होतं प्रेरणापासून हे सगळं लपवण्याचं. आमच्या लग्नाचं कारण हे पैसा नाही, प्रेम असावं एवढंच वाटत होतं. आय एम सॉरी प्रेरणा. प्रेरणाताई, तुम्हाला सांगितलं होतं ना मी, या सगळ्या मागे नक्कीच काहीतरी कारण असणार. थांब. एवढ्या लगेच विश्वास ठेवायची गरज नाहीये. मला सांगा, आतापर्यंत तुम्ही प्रेरणाला किती वेळा भेटलायत? 7-8 वेळा. मग तुम्ही तिला जेवढ्या वेळा भेटलात त्याच्यामध्ये तिचा स्वभाव कसा आहे, तिच्या मनाचा अंदाजच येत नाहीये, असं काही झालंय का? म्हणजे नाही. मग 2-3 वेळा भेटल्यानंतर सुद्धा तुम्हाला वाटलं नाही की तिला सांगावं? वाटलं मला, पण तुम्ही सांगितलं नाही. नाही. आता आज ही गोष्ट आम्हाला तुमच्याबद्दल कळली, उद्या तिसरंच काही कळलं तर? नाही, शक्यता आहे ना? म्हणजे हो. घे. नाही, अहो असं काही नाही प्रेरणा, मी खरंच एवढीच गोष्ट तुझ्यापासून लपवली होती. पण आम्ही कसा विश्वास ठेवणार? आत्ताच म्हणालात ना हो, एवढीच गोष्ट म्हणजे. हो, पण मी सांगतो प्रेरणा, ऐक ना, खरंच. प्रेरणा ऐक ना, प्रेरणा. सगळे पुरुष ना एकसारखेच असतात, काही आधी खोटं बोलतात आणि काही नंतर. ए वल्लरी, चल. हो. प्रेरणाताई, अहो शांत व्हा ना. प्रेरणाताई. अगं प्रेरणा, नको इतकी रडूस ग, जीव तुटतो तुला असं बघून. प्रेरणाताई, हे बघ, मला माहित आहे की हे खूप अवघड आहे, पण विसरण्याचं ट्राय कर ना. आणखीन काय बोलू? काही नका बोलू कोणीच. प्रेरणाताई, मी एक सांगू का तुम्हाला? तुम्ही अजितरावांना एकदा माफ करून बघा ना. त्यांनी त्यांची चूक कळली आहे ना.
एकदा माफ करत आणले, आता बघा ना तुम्हालाच किती त्रास होतोय या सगळ्याचा. अरे पण म्हणून काय पूर्ण आयुष्यभर झेलायचं का त्या खोट्या रड्याला? काय लॉजिक आहे? हो तसं नाही, आता त्यांनी त्यांची चूक कबूल केली आहे ना, मग एकदा तर माफ करू शकतात ना त्या. कुठल्याही रिलेशनशिप मध्ये एखादी गोष्ट लपवणं हा एक गुन्हा आहे. इट्स अ क्राईम फॉर गॉड सेक. तुम्ही नका ना भांडू आता. नाही मग उत्तर द्यावं ना हिनी मला माझ्या प्रश्नाचं. सांग, एवढी अजितची बाजू घेतेस ना तू? त्या अजितच्या जागी जर तुझा नवरा मनोज भामरे असला असता तर काय केलं असतंस ग? नाही, चालवून घेतलं असतंस का त्याचं खोटं बोलणं? तेजाताई, ह्या सगळ्यामध्ये ह्यांना आणू नका. का? मी आता का राग आला? सांग ना, त्या अजितच्या जागी जर मनोज असला असता, तो तुझ्याशी खोटं बोलला असता तर चाललं असतं ना तुला? तेजाताई, तुम्हाला असं नाही वाटत आहे का की या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत म्हणून? अरे कशा? नाही, दोन वेगवेगळ्या गोष्टी कशा? प्रश्न जर लाईफ पार्टनरचा आहे तर मग गोष्ट सेमच आहे. हो पण अजित भाऊ चुकले तर त्यांनी त्यांची चूक कबूल केली आहे ना. मग सांग ना ग, जर मनोज पण सेम तुझ्याशी खोटं बोलला असता तर तुला चाललं असतं की नाही? तेजाताई, ह्यांले मध्ये आणू नका. त्यांना आणावं लागेल, त्याशिवाय तुला कळणार नाही. बस करा गो. खरंच माझं आयुष्य म्हणजे वादविवाद स्पर्धेचा विषय नाहीये सतत भांडत बसायला. आणि माझा प्रॉब्लेम आहे ना, बघून घे मी काय करायचं ते. प्रेरणाताई, काय मिळवलं ग एवढा आरडाओरडा करून? जरा थंड घ्या की. ती आधीच बैसटली, कशाला तिला त्रास देत आहे? चूक झाली यार हिच्यामुळे. हे बघ, प्रेरणादीचा मूड ना आधीच खराब आहे. तो ना इम्प्रूव्ह झाला पाहिजे आणि तो खराब ना आपल्यामुळे झालाय. सो आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे. हो पण काय? नाही, प्रेरणा आहे ती. पिझ्झा ऑर्डर केला आणि खुश झाली असं नाही ना होऊ शकत. काय करायचं? पण आता आपण काय करू शकतो? माझ्याकडे ना एक आयडिया आहे. काय? आई व मनी माय ये ना जेवाले. कधीची हात धुई राहिली? आली ना व माय. म्हणे तुले भाजी दर ना. नाही नाही, एवढ्यात होईल मा, राहू दे. बर मामा, तुम्हाला वाढू भाजी? वाढ ना थोडं. हा. सुमन, हो आज तर बरंच काय काय करून ठेवलंय तू. हो. म्हण्या तुझ्यासाठी ना भाकरी बाजूला काढून ठेवली होती. अरे घे ना थोडी अजून. तुला आमटी वाढू का? नाही नको, लागलं तर घेईन मी. बर नंतर घेईन मी, आई समोरच आहे, राहू दे. बर. माय व पाणी आणायचं राहिलं, मी घेऊन आले. हा काय काय करी राहिली तू? इथलं काय काय बनवलं त्या मण्यासाठी, त्याच्यात ते लक्षात बी नाही आलं. हा पण आता जेवण वही गेलं ना त्याचं. असं कसं होई गेलं? हा सांग मला, असं कसं होई गेलं? सुमन, तुला माया धाकल्या सुनेचा मान पाहिजे का नको? पाहिजे ना. पाहिजे ना. हां, जरा लाडानं प्रेमानं हक्कानं वाढायचं आणि मग पाय कशी गंमत होते ते. पाणी घेऊन जाते. म्हण्या, अरे जराशी भाजी घे बरं. तू काहीच खाईना राहिला. अगं एवढ्यात होईल मा, असं काय करी राहिले तू? अरे घे रे, काही नाही होत, घे. अगं नकोय मला. असं कसं नकोय? मी एवढं सगळं तुझ्या आवडीचं बनवलं, तू नको नको करू राहिला. एवढंच खाऊन कुठं पोट भरतोय? धर. नाही नाही, थोडीशी घे म्हणलं ना. आणि आमटी पण घे अगं. म्हण्या.
एक मिनिट सुमन, तू आत्ता आतमध्ये गेली होती ना, अचानक काय झालं तुले? तू का असं करी राहिला? मी तुला घे घे म्हणते ना, तर थोडस खायचं ना म्हण्या. अगं. धर रे बाबा, खा, काय नाही होत, त्याला काय होते. सुमन अशी काहून लहान पोरासारखं वागू राहिली त्याले? अहो मामा तो बघा ना कसा करी राहिला. अहो मामा थांबा, तो खाईल माझ्या हातनं. थांबा, बघा तुम्ही. म्हणे मी घे म्हणते ना तुला, थोडस घेतल्याने काही नाही होत. सुमन ऐक ना, नकोय मला. बघ एवढं खाल्लं तर बरं वाटेल ना तुले. धर. अगं एकदा सांगितलेलं समजी नाही राहिलं का तुले? अरे पण पोट आहे का गोडावणी मा? कधीच सांगतोय नकोय मले तरी. आता हे जास्तीचं वाढलं, सगळं वाया जाणार नाही का? परत ताटात तसंच राहिलं तर बायका तुम्ही दुसऱ्या बाजूनी पण कांगावा करता. मला जेवढं जाईल तेवढं खाईन मी. हे जे एक्स्ट्रा वाढलंय ना ते वाया गेलं आता. पण ऐका ऐका ऐका, सोलापूर नाट्य मंडळी सहर्ष आणि सविनय सादर करीत आहे गोष्ट लग्नाची, व्यथा मनाची. स्थळ बुलबुल बाग. बुलबुल बाग. हो हो, बुलबुल बाग. पण गोष्ट कुणाची? आणि गोष्ट कशाची? गोष्ट आहे एका सुंदर कन्येची. गोष्ट आहे एका राजकुमारीची, कोकणी राजकुमारीची. बाय माझे. होन तगड्या घोडीवर स्वार आला देखणा राजकुमार, हातामध्ये घेतला हात जन्मभराची देईन साथ. झाली लग्नाला तयार, झाली लग्नाला तयार. ता 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 ता. पण साथ देण्याची नुसतीच की ओ बात. राजकुमाराने सोडला तिचा हात. राजकुमाराने तिचं मन मोडलं. लग्नाचं घोडं मध्येच अडलं. जगू लागली दुःख पचवून, झाला अपशकुन. राजकुमारी झाली उदास, चेहरा पडला अडला घास. पण पानगळ संपली, बहरला प्रेमाचा वसंत, आणि राजकुमारीच्या जीवनी आला एक व्यापारी पंत. रूपानं नव्हता तो देखणा, पण होता मनाने श्रीमंत. भेटीत त्यांच्या नव्हती आनंदाला उसंत. आणि मग पुढे? पुढे दोघांच्या मनात प्रेम फुललं. दोघांच्या मनात प्रेम फुललं. प्रेम फुललं, त्यांचं लग्न ठरलं. प्रेम फुललं, त्यांचं लग्नही ठरलं. दोघांच्या मनात
प्रेम फुललं, दोघांच्या मनात प्रेम फुललं. गप्पा ग, काय हसताय खुळ्या आणि? का काय झालं आणि? व्यापाऱ्याने सुद्धा मोडिले मन, व्यापाऱ्यानेही मोडिले मन, व्यापाऱ्याने मोडिले मन. गोष्ट नव्हती लहान, केला प्रेमाचा अपमान, केला प्रेमाचा अपमान. कुमारी हाची ना त्याची, चिड तिला खोटेपणाची. तिनं घेतला वसा एकटेपणाचा. पण आयुष्य संपल का नाही, उमेद हरली का नाही, कारण राजकुमारी होती एक स्वतंत्र स्त्री, सुंदर, कर्तृत्ववान, स्वावलंबी. सुंदर, कर्तृत्ववान, स्वावलंबी.